आहात. मी प्रज्ञा भोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्रातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार नोंदी आढळतील त्या मराठा समाजातल्या अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईत मोठं आंदोलन केलं. त्यानंतर सरकारनं GR काढत ही मागणी मान्यही केली. आता मागणी मान्य झाल्यावर गेल्या 3 महिन्यांचा विचार केला तर मराठवाड्यातल्या केवळ 98 अर्जदारांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाली आहेत. 8 जिल्ह्यातून 594 अर्ज आले, पण त्यातल्या केवळ 98 अर्जदारांना प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. टक्केवारीत बोलायचं झालं तर ही टक्केवारी केवळ 18% आहे. कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागणार होता. हा GR काढून 3 महिने झालेत. विशेष म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातून एकही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही. सप्टेंबर 2025ला जो काही शासन निर्णय शासनाने निर्गमित केला होता त्या अनुषंगाने आमच्याकडे 594 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यापैकी 98 उमेदवारांना त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आणि इतर 489 अर्ज हे प्रलंबित आहेत. मात्र या कालावधीमध्ये जे काही आपल्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे जे काही आपल्याकडे प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने गुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 2,65,000 पैकी 2,63,000 लोकांना ही प्रमाणपत्र ऑलरेडी इश्यू झालेली आहेत. तर या प्रमाणपत्रांची जिल्हावार आकडेवारी नेमकी काय सांगते ते आपण पाहूया. संभाजीनगरमध्ये एकूण 14 अर्ज प्राप्त झाले, पण प्रमाणपत्र 0 वितरित झालेली आहेत. परभणीमध्ये 445 अर्ज आले आणि त्यापैकी 47 अर्ज मान्य झाले. जालन्यामध्ये 78 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 8 अर्ज मान्य झाले. हिंगोलीमध्ये 5 अर्ज आले आणि 3 अर्ज मान्य झाले. नांदेडमध्ये 5 अर्ज प्राप्त झाले आणि 5 अर्ज मान्य झाले. बीडमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 9 अर्ज मान्य झाले. लातूरमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 9 अर्ज मान्य झाले. धाराशिवमध्ये 13 अर्ज प्राप्त झाले आणि 4 अर्ज मान्य झाले. दरम्यान ओबीसी प्रमाणपत्र देण्याची गती सरकारनं वाढवावी अशी जरांगेंनी मागणी केली आहे. गेल्या 3 महिन्यात हैदराबाद गॅझेटियरनुसार केवळ 98 प्रमाणपत्र प्राप्त झालेली आहेत. जिल्हाधिकारी, तहसीलदार, SDM साहेब यांनी जे मराठा बांधव मराठवाड्याच्या हैदराबाद गॅझेटियरच्या GR नुसार अर्ज करतील त्यांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम करावं. प्रशासनाकडून अधिकाऱ्यांकडून आता प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई होऊ नये, त्यांनी हयगय पण करू नये, आमची सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे. आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णा, मोठं आंदोलन पुकारण्यात आलं होतं, अनेकदा उपोषणं झाली होती हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी, पण आता जेव्हा GR काढलेला आहे तेव्हा मात्र ज्या प्रमाणात प्रमाणपत्र वितरित व्हायला हवी होती ते प्रमाण आपल्याला दिसत नाहीये. काय कारण आहे यामागे? सरकारी पातळीवरती काही गोंधळ आहे की अर्जच कमी प्राप्त होत आहेत? नाही, मुळातच हा जो GR होता तो 2 तारखेला म्हणजे 9व्या महिन्याच्या 2 तारखेला या ठिकाणी काढण्यात आलेला होता. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर गाव पातळीवरची समिती नेमली. गाव पातळीवरती अर्ज करून ती समितीचं जे अर्जाचं जे प्रवास आहे तो जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत येईल, त्याची तपासणी या ठिकाणी केली जाईल आणि त्यानंतर हे प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल असं सांगितलं गेलं. ज्यावेळी हे आंदोलन झालं त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांना विश्वास होता की संपूर्ण मराठवाडा आता आरक्षणात जाईल, मात्र तसं काही दिसत नाहीये. कारण की एक तर मुळातच अर्जाची संख्या जरी आपण विचारात घेतली ती देखील कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातनं प्रमाणपत्र मिळण्याची संख्या देखील ही कमी असल्याचं आपल्याला या अहवालातून पाहायला मिळतं. माझ्या हातात हा विभागीय आयुक्त कार्यालयाचा 3 महिन्याचा हा अहवाल आहे आणि आताच आपण आकडेवारी देखील दिलेली आहे. त्यामुळे मुळातच अर्जांची संख्या कमी आहे. आता कमी का आहे हे तपासणं महत्त्वाचं आहे आणि त्यातून ते प्राप्त अर्ज म्हणजे ज्यांना
असं वाटलं की या लोकांना प्रमाणपत्र दिली गेली पाहिजे. ती संख्या देखील 18% आलेल्या अर्जांच्या बाबतीमध्ये आहे. आणि आता त्यामुळे यानंतर मनोज जरांगे पाटील पुढची दिशा नेमकी काय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. परंतु ज्या प्रमाणात वाटत होतं की हैदराबाद गॅजेटियर लागू झाल्यानंतर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा मराठा समाजाला आरक्षणासाठी होईल, तसं अर्जाच्या प्राप्तीतून तरी दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि आता यानंतरची पुढची त्यांची प्रक्रिया काय असेल हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. प्रज्ञा. निश्चित. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आपण जाऊयात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत. याच मुद्द्यावरून ते बबनराव तायवाडेंशी संवाद साधतील. तुषार. निश्चित राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहे. ज्या प्रकारे फक्त 18%च उमेदवारांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे, तुम्ही डे 1 पासून सांगता की नवीन शासन निर्णयाचा कोणताही फायदा मराठा समाजाला होणार नाही, तसं दिसत आहे. नाही, आपण हे बघा की 2 सप्टेंबरला जेव्हा महाराष्ट्र शासनाने हा GR काढला होता, त्या दिवशीपासून मी ओबीसीचं काम करत असल्यामुळे मी माझं एकच वाक्य होतं की या GRमुळे ओबीसीच्या आरक्षणाला किंवा कुठेही काही धक्का लागलेला नाही. कारण 2 सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे तो जात प्रमाणपत्र निर्गमन आणि त्याची पडताळणी यासंबंधी होता. आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता की हा शासन निर्णय 2000चा अधिनियम, 2012चे नियम आणि 2024च्या त्याच्यामध्ये झालेलं काही सुधारणा याला अनुसरून काढलेला हा शासन निर्णय होता. आणि 2000, 2012, 2023 सर्व ठिकाणी जात प्रमाणपत्र देताना कुठली कागदपत्र अधिकाऱ्यांनी तपासावी याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. त्या निर्देशांची पायमपल्ली करून कुठलाही अधिकारी जात प्रमाणपत्र देऊ शकत नाही. आणि ते देण्याकरता वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जोपर्यंत कुणबी जातीची नोंद दिसून येणार नाही तोपर्यंत कुणालाही ते कुणबी समाजाचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही. आणि म्हणून तशा प्रकारचे कागद त्यांच्याकडे मिळू शकले नसेल. आधीच्या शासन निर्णयामध्ये देखील हाच उल्लेख आहे की तुमची नोंद असेल तर तुम्हाला ओबीसीसाठी तुम्ही पात्र राहता. ओबीसीमध्ये जेवढ्या जाती येतात, आज आम्ही म्हणतो की जवळजवळ 400 जाती ओबीसीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि नॉट ओन्ली फॉर ओबीसी, SC, ST, OBC तिन्ही कॅटेगरी करता जे अधिनियम सरकारने तयार केलेले आहे त्या अधिनियमाची पूर्तता झाली तरच जातीचं प्रमाणपत्र मिळू शकतं. मग नवीन शासन निर्णयाचा काय फायदा मराठा समाजाला होईल याबद्दल अजून एक प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, मी आधीपासून माझं एक वाक्य आहे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. त्यांना काय मिळालं काय नाही मिळालं हे आंदोलनकर्त्यांनी त्याचा अभ्यास करायचा आहे. मला त्याचा अभ्यास करायची गरज नाही. 18% लोकांना ओबीसी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे, त्यांना कोणत्या आधारावर देण्यात आलं असेल? नाही, हे बघा, जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची ही कंटिन्यू प्रोसेस आहे. तो काही एक पर्टिक्युलर कालावधी नसतो की या 1 महिन्यामध्येच घ्या किंवा या 2 महिन्यामध्ये घ्या किंवा ह्या वर्षभर ज्याला जात प्रमाणपत्राची गरज आहे तो जात प्रमाणपत्राची मागणी करू शकतो. आणि म्हणून ज्यांच्याकडे आधीचे पुरावे आहेत किंवा मी जसं म्हटलं वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जर कुणबी जातीची नोंद असेल किंवा कुणबी जातीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असेल, वडिलाकडे, आजोबाकडे, पंजोबाकडे, तर त्याच्या आधारे ते जात प्रमाणपत्राची मागणी करू शकतात. नियम असा आहे की जेव्हा पोरगा 10वा वर्ग पास होतो, 12 वर्ग पास होतो, तेव्हा लोकांना पहिल्यांदा कास्ट सर्टिफिकेट. तर बबनराव तायवाडेंची ही प्रतिक्रिया